जर्नी स्टार्ट झालेली आहे. तुझ्या भावांनो शिंगवाले हरण दिसलेत आता. आपल्याला नॉन स्टॉप सांबार आणि हरण. भावांनो पिस धुतल्यात आता. फायनली सगळ्यांनी टाकला केलेला आहे. भावांनो जेवायला बसलोय तर केळीच्या पानावर जेवण असतं. लाईनीत उभं राहिलोय आणि इथं टायमिंग बघा किती दाखवते. भावांनो आपलं भावांचा मॅटर झालाय इथं. कुठले ते ह्या बाबा काय या माणसाबर मॅटर झालं आपल्या भावांचा. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आम्ही आज चाललोय सगळेजण आता तिरुपतीला चाललेलो आहे आणि हा ब्लॉग आमचा स्टार्ट झालेला आहे इथून. आता आमची ट्रेन पण आलेली आहे. ही लाईट दिसती ती ट्रेनचीच आहे आणि आता सगळ्यांनी आम्ही केसाला हात लावून घेतोय कारण की आमचा टकला होणार आहे उद्या परवा. आणि आता आम्ही ट्रेनला अडवतोय. थांबा 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 ओ थांबा अहो थांबा की. ट्रेन आलेली आहे. जनरलचा डबा बघू शकता तुम्ही. हटे यो. तर चला ट्रेन मध्ये बसल्यावर दाखवतो, नाही तर ब्लॉकच्या नादात माझी ट्रेन उकायची. A few moments later. भावांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण तिरुपतीला. तिरुपती रेल्वे स्टेशनला आहे आपण आत्ता. बघू शकता तुम्ही. आता चाललोय आम्ही. इथून पुढचा प्रवास तर मला कसा होणार आहे ते नाही माहिती, पण जो पण कसा होणार आहे तो तुम्हाला दाखवणार आहे हे तर माहिती आहे. धारशी दम लागलाय पायऱ्या वगैरे चढलं म्हणून. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चलो. ह्यांनी आपल्याला बसमधनं अलिपुरीमध्ये उतरवलंय. बसमध्ये काही ब्लॉग काढायला भेटला नाही कारण की लई गर्दी होती तिथं. आणि इथं अलिपुरीमध्ये सोडलंय. अलिपुरी आता इथनं आम्ही चालत जाणार आहेत आणि जी बसनं जाणार आहे ती गेली पण. इथं सकाळचे वाजलेत किती 4 वाजलेत, 4-5 वाजले असतील आणि हवालदाराला काम आहे तिथं. लय गर्दी हो. असं वाटतंय रात्रीचे 9-10 वाजले. काय विषय नाही. आता आम्ही चाललोय अलिपुरीवरनं डायरेक्ट इकडं तिरुपतीला चालत चाललोय आणि जे बसनं जाणार होते ती गेलीच बसनं आणि आता आम्ही चाललोय चालत. तर बघू शकता. चलो भावांनो गर्दी कशी आहे गर्दी. चलो वर चाललोय आता. स्टार्ट झालंय जर्नी आमची. चला. भावांनो आता इथल्या देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथं काय आम्हाला कॅमेरा उघडून देत नाहीत. आता आम्ही चाललेलो आहे. इथून आमचा प्रवास सुरू होत आहे. सर चला बघूया. आमचं सफर सुरू होत आहे इथनं शेवटच्या पायरीपासनं ते 3550 पायरीपर्यंत. आम्ही असं ठरवलंय की नॉनस्टॉप चालायचं. भले हळूहळू चालू पण नॉनस्टॉप चालू. आणि इथं माणसं एवढी दिसत आहेत ना काय बोलायला नको. नवस पूर्ण करायला आलेली, गुडघ्यावर चालणारी बिलणारी. थांबकी घेऊ. म्हणजे जर तुम्ही कधी आला ना तर बसनं जाण्यात काय उपयोग नाही हो. गेलं तर चालत जावा, नाहीतर येऊ नका. आपण 1200 पायऱ्या चढलेलो आहे. सगळी 1200-1300 झाले असतील. 1300 झालेत बघू शकता. 1 hour later. फायनली गाईज आम्ही 2000 स्टेप्स कंप्लीट केलेल्या आहेत. आता हे आलंय. आत्ता तर सध्या तर आम्ही दोघंच आहे. आम्ही थकत नाही. नॉनस्टॉप तर नॉनस्टॉप. सुट्टी नॉट. चलो भावांना बघू शकता. हे काय आहे तुम्हीच ते मला कमेंटमध्ये सांगा. मला पण समजत नाही येईल असं का बांधलंय. हे का बांधलंय ते मला समजत नाही येईल. ते तुम्हीच सांगा आता. A few moments later. आता आमची बॉडी एवढी म्हणजे हीट झाली की एवढी बॉडी तापली की आम्हाला आत्ता दम वगैरे तसलं काहीच लागत नाही आहे.
आणि सगळी घामाघूम झालेली आणि जो बंदा बघा ह्यानं वयापेक्षा जास्त भरत्या दिल्यात आणि एक भरती झाला. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. नाही तो विषय वेगळा आहे. पण भाऊ इतक्या लांब ना मला गाठत आलाय का नाही काय बोलाय नको. आणि फक्त हजार पायऱ्या राहिल्यात. आता त्या पण चढणार काय एवढं किरकोळ. आता तर काहीच वाटत नाहीये. आणि पुढचा व्ह्यू पण जोरात आहे तो तुम्हाला दाखवतोच. आणि घामाना केस माझी ओल्ली झालेली आहेत. आता काहीच नाही वाटत खरंच की भावा दंबी लागा नाही. आणि स्पीड बघ की आता आपली केवढी आहे. जोरात स्पीड आहे. चलो कसा आहे भाऊ कसा आहे थटतच नाही येईल कसा आहे. ह्याच्यावरनच भावांनो मोटिवेशन घ्या. आमच्यातली 2-3 जण काय बसनं गेल्यात का तर काल 6 किलोमीटर चाललो म्हणून. या पोरांकडे बघा त्यांनी आपल्या बॅगा घेऊन गेला त्यांनी सहकार्य केलं आमच्या बॅगा घ्यायला. आम्ही त्यांना धन्यवाद बोलतो. आणि या पोरांकडे बघून जरा तुम्ही शिका काहीतरी एवढंच माझं म्हणणं आहे. आणि बालाजीला या. आणि जरी बालाजीला आलं तरी असला येडे चाळे करायचे यायचं तर. पण दिसलंय बघा काय आपल्याला बघू शकता तुम्ही. हरिण कसं आहे हरिण. हरिण हनुमान जी की कृपा से हम कितने स्टेप्स आ गए ऊपर. 3000 स्टेप्स ऊपर आ चुके हैं गाइज. देख सकते हो भावांनो शिंगवाले हरण दिसलेत. आता शिंग बघा केवढे मोठे आहेत त्यांचे. A few moments later. अजून 5 किलोमीटर राहिलेलं आहे. आणि हे बघा सगळं जंगल हे रोडच्या कडनं आम्ही चालतोय. पायऱ्या म्हणजे कमी राहिल्यात पण जो रोड आहे ना असा चालायचा तो जास्त राहिलाय. आम्ही चाललोय चालत. बघूयात किती वेळात पोचतोय. अजून खूप चालायचंय. स्टेप्स तर संपलेले आहेत पण रोड जो आहे तो काही संपला नाही येईल अजून. आम्ही 3 जणच आहे अजून शेवटपर्यंत. नॉनस्टॉप आलो. सकाळी 5:30 वाजता आम्ही चालायला सुरुवात केलेली. आत्ता 7:30 वाजलेले आहेत. कंटिन्यू 2 तास चालत आहे. कंटिन्यू चलो. इथल्या माकडांना दाढी हो का हो आईच्या गावात जा तिकडे. 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे. किती पायऱ्या राहिलेत. 500 पायऱ्या राहिला असणार. जय श्रीराम जय श्रीराम. भावांना बघू शकता गोविंदा. काय खाली बघू शकता. 550 भावांनो एवढं कष्ट करून फक्त 350 पायऱ्या राहिलेल्या आहेत. आणि या पायऱ्या खूप सरळ असल्यामुळे बघू शकता तुम्ही इथं आम्हाला दम लागला आहे. 3200 नाही लागला. ह्या वयोवृद्ध माणसांकडे बघा आणि तुम्ही पण चालत यायचा निर्णय घ्या. हो. मेरा साथ कहा तक दोगे तुम जब तक नहीं. काय नाही येत नाही मला. पुढचं तुम्ही लावा. फायनली गाईज असं वाटतंय की आम्ही आता पोचत आलोय.
चलो तर भावांनो मंदिरात पोचलेलो आहेच आम्ही का पोचूच. आणि तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की जर तुम्ही येणार असला बालाजीला आणि तुम्हीही जर पायऱ्यातून येणार असला तर एकच काम करा की तुमचे चप्पल जर तुमच्याबरोबर सोबत कोण असेल त्यांना तरी द्या, जी बसनं जाणार आहेत त्यांना. नाहीतर असे कॅरी बॅग करून आणा इथं, कारण की अलाउड नाही आहे चप्पल. एवढंच सांगायचं होतं. आणि भाव आपले बसलेले आहेत इथं. ही बस आलेली पोरं. ही बस नाही पोरं. गँग आले, दमलेलं गँग. अरे ते कुठं आहे? कसं आहे? कुठं आहे ती? नाश्ता बेचत आपल्याला. नॉन स्टॉप सांबार आणि हरण. गँगस्टर आला, गँगस्टर. रील में गुंडे, रियल में गुंडा. नो आता आम्ही चाललोय केस दान करायला चाललोय. आम्ही केस कापणार आहे आता. केस दान करणार. इगो 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 सगळा घालून टाकणार आहे. सगळे केस दान करायला चाललोय आम्ही. एकाच ताटात जेवलेली, एकाच तालुक्यात आलेली अनेकोत्तम विचार करणारी सगळी बाकासूर. कायदा यांना टकला करायची परवानगी देत नाही, पण ही स्वतःहून टकला करायला येतात, कारण की मर्द आहेत ना. लाज कशाची वाटते? मस्त जोक मारा या हस रे हलकट हस. कायदा यांना बसनं जायची परमिशन देत तरीही चालत येतात. मर्द आहेत ना. चलो केस कापतो. बाबा हॉटेल भाग्यश्री कुठं? हॉटेल भाग्यश्री उधर उधर उधर. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्रीला. अरे जेवलो तर भाग्यश्रीला जेवणार नाही तर जेवणार नाही. क्या बघ रहे हो? क्या ये क्या बक रहे हो? होटल भाग्यश्री को जा रहे हो? अभी डवारा नहीं, अभी ये खाने वाले क्या? इडली डोसा. चटणी डोसा डोसा इडली सांबार चटणी बालमजुरी कायद्याने गुन्हा. कायद्याने गुन्हा आहे. बाली तुझा विवाह कुठं रे? केश कर्तन करायला चाललोय आम्ही. भावांनो एवढी लाईन कशासाठी असेल सांगताय का तुम्ही? एवढी लाईन फक्त आहे टक्कल करायला साठी लाईन आहे सगळी. एवढी लाईन सगळी टक्कल करायला. ब्लेड घ्यायला आलोय. ब्लेड हा आता चाललोय मुंडन करायला. चलो टक्कल करायच्या हॉलमध्ये आलोय. आता बघा चलो फायनली सगळ्यांनी टकला केलेला आहे. आणि बघा कसे टकले सगळ्यांची चमकत आहे तिथं. केस दान केलेत आम्ही. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री. किधर मिलेगा कालीघाट गेहूं का रोटी, तंदूर रोटी, दाना रोटी, पनीर मसाला, मसूर मसाला, मिक्स मछली. हा हॉटेल भाग्यश्री. गरुडा फूड्स हॉटेल तिरुमला. कांदा उत्तप्पा. हॉटेल भाग्यश्री. नाद करते का यावंच लागते? बोल. मराठी थोडा नाद करते का? नाद करते का? यावंच लागतंय. यावाच लागताय. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री. हॉटेल भाग्यश्री. संपला विषय. नाद करते का? यायला लाग. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय छत्रपती. जय छत्रपती. जिंकलास मन जिंकला. आता तुझ्या पैसे जेवाय चल.
हो, या मित्राच्या आपण या दोस्ताच्या भाग्यश्री हॉटेलवर जेवायला आलोय. तुम्हाला मागाशीच म्हणलेलं आलो तर भाग्यश्रीलाच जेवणार, नाहीतर जेवणार नाही. होय रे, मराठी कसं खतरनाक. हा मराठी नाच करते काय, नाच करते काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय म्हणा. जय बोलो. जय शिवाजी महाराज. हा और नाच करते काय, यावंच लागतंय. आपल्या भावानं 70 रुपयाचा डोसा आम्हाला 50 रुपये दिला, इसलिए उसको थैंक बोल रहा हूँ. और हमारे को एक्स्ट्रा भी देगा ना, एक्स्ट्रा भी. इनका भी होटल है, तो आप भी तिरुपति आए तो होटल को इनके विजिट करना. इधर ही है इनका होटल, 100 का विजिट करना इनके हॉटेल पे. भावांनो यांचा डोसा एक नंबर लागतोय. आम्ही एवढे घेतलेले आणि तुम्ही पण जर आला येतच विजिट करा. चलो. A few minutes later. भावांनो हेअरस्टाईल कशी वाटते नवीन आमची? केसच वाटते ती. हो तर माझी तर केसच वाटते ते. भावांनो चंदन लावलं डोक्याला. कशी दिसते प्रॉपर. हो सगळ्यांना नाच करते काय, भाऊ भेटलाय आज. ओके विषय. चलो जेवायला बसलो. इथे केळीच्या पानावर जेवण असतं आणि भात आणि हे अजून येतं इथं. वर्कआउट आहे. आणि हे बघा एवढी लोक इथं जेवायला बसलेत. चलो तर भावांना चाललोय आता दर्शनाला दर्शनाला मंदिराकडे. चलो कशी टकली गँग. आपल्याला पण आपण टकली आमची चंदन गँग चंदन गँगची मधली पुढची विदेशात असते चंदन. चलो लाईनीत उभं राहिलोय आणि इथं टायमिंग बघा किती दाखवते. आता कसं व्हायचं आमचं पारतरा देख रे शक्तिमानच्या पोरा तर खाली. आणि एवढं घाण म्हणजे एवढं घाण टायमिंग काढलंय ना, मागा बघा कोणच नाहीये, बोलायला पण येत नाही. आणि बालाजी लाईनसाठी आम्ही दोघंच चाललेलो आहे. आमचंच कार्यकर्ते. ए बाई इधरचे या नाही ना. आणि मागे एवढे जण पळून पळून थकलेत ना, तर आम्ही थांबलो नाही. भावांनो आम्ही तिघ जण इतक्या स्पीड न आलोय ना पळत आली. तो बघ की तिकडे चाळी करणार काहीतरी उठणार. कशाला रे बस. चला बसतो. एवढं मागाच्या व्लॉग मध्ये तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल नाही का, आम्ही एवढं पळत होतो आणि मी आणि पळत होतो. यो आणि यो एक होता. आणि बघा बसायला बघ किती जण आले, कष्ट करणारी एक. आणि त्याच्यावर बघा सगळी एवढी सगळी काय आता इथं बसलो आम्ही कारण की लय पडलोय नाही का. आता इथनं पुढे कसं काय होतंय तुम्हाला दाखवतो. 8 तासातले 4 तास कमी झाले, 18 तासातले 4 तास कमी झाले. लय जोरात म्हणजे लय अंतर टाकलंय आम्ही आता. आता बघू इथनं पुढे काय. इथं जंगल आहे, इथनं कुठलाही प्राणी येऊ शकतो. तरी आम्ही आमच्या ह्यो गौऱ्याचा भाऊ बघा कसा बघतोय. हो का गौऱ्याचा भाऊ बघतोय सेम गौऱ्या. तू नाही बाबा तुरगो नाही दे का ते. यो गौरे तू रे शेजार काय ना ओ गौरे. ओके इथं सगळे नाश्ता करायला जेवायला बसलेले आहेत, भात खायला. आता या हॉलमध्ये असे 2-3 हॉल आहेत. पण मग आपल्याला क्रॉस करायचंय. इतर रूम मध्ये बघा कसली घाण कोंडलीत माणसं, बघू शकता सगळे झोपलेत. आणि आपला मामा कसा हसतात बघा. आता ब्लॉग करायला जमलेला पण आम्ही झोपत गोविंदा गोविंदा म्हणले सगळे उठले.
1 hour later. तर भावांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तब्बल 16 तासांनी आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही मोबाईल तिथं जमा केलेला. आता मोबाईल घेतला आहे आणि हे बघा आपलं मंदिर आहे समोर तिरुपती बालाजीचं. आणि आता आम्ही चाललोय व्हिडिओ वगैरे काढायला. आणि आत्ता वाजले सकाळचे 5. भावांनो इथं लग्न चालू आहे बघा. नवरदेव नवरा बघतोय माझ्याकडं. नवरा बघतोय माझ्याकडं. त्यांचं कसल्या भाषेत लग्न असतं ते पण कळना. आणि सकाळी 6-5 वाजता लग्न. नवरा अण्णा अण्णा हॅपी मॅरिड लाईफ. अरे अजून तिकडे बी एक लग्न चाललंय. लोहगडला फिरायला आहे. रोहगडला हो सारखा. आता चाललोय रूमवर. चलो आता आपण दर्शन वगैरे करून सगळेजण चाललोय रूमवर. तिथं काय आमची रूम आहे. आणि तिथं हॉटेल भाग्यश्री आपलं सकाळचं. तिथं तुम्ही येऊन त्याला परत भेटू आपण. आणि भाग्यश्री नात करते काय यावंच लागते. चलो इथं 4-5 वेळा फिरलोय पण रूमच गावली नाही आमची अजून. नुसतं वर खाली करते. अरे सगळं अरे तुम्हाला काय सांगतो. अरे आपण 2 मजली खाली गेलेलो. 2 मजली खाली इथं रूम भावा. काय सांगतोय गाद्या बिद्या टाकले तिथं रूम आहे. हे भावा आता इथं अरे 303 नंबर आहे भावा. त्या चंदाला भावा चपटा. A few minutes later. भावांनो आता आपण चाललोय खाली तिरुपती खाली चाललोय. कारण की आता आपण चालत जाणार नाहीये. आणि कुठल्या मंदिरात जायचं आत्ता मामा? पद्मावती देवीच्या मंदिरात चाललेलो आम्ही. आणि ट्रॅव्हलर बुक केलेली आहे. टेम्पो ट्रॅव्हलर. अजून एक दुसरी आहे ती महाग आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे. लेट्स गो. आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो त्या घाटातला. चलो येतो वेळेस आम्ही पण इथूनच चालत येत होतो असं. आणि जाता वेळेस आता टेम्पो ट्रॅव्हलरनं चाललेलं आहे. कारण की खूपच लांब आहे. आणि उतरताना असं काय एवढं वाटणार नाही. पण तरी पण A few moments later. भावांनो आपलं भावांचं मॅटर झालंय इथं. कुठले ते ह्या बाबा काय या माणसाबरोबर मॅटर झालं आपल्या भावांचा. मॅटर झालाय भावाचा. ए मामा शूट मार. नको काढ मारताना माझी बाबा ती टाकला. शॉर्ट झालाय. ये गलत हो गए. वो मेरा मेरा पूरा प्रसाद का बैग है, पूरा लाडू है. शू का सामने रहेगा. गलत है ना? है गलत कम से कम किसका है आपको सोचना है ना. आपल्या कोणत्या झाडा कुठलं झाड बोले तो मैं ते आपल्याकडे नाही का? मगर आप गाना गा रहे हैं ना, वो गलत बोल के बोल रहा हूँ मैं. उसको घुसाते हैं ना. बोल रहे हैं मेरे को समझ में नहीं आ रहा है. वो समझ नहीं आ रहा है. समझ में नहीं आया तो झूठा बोलना है.
समझ में नहीं आए तो चुपचाप रहना। इसलिए बोल रहा हूँ, आप चुपचाप हो जाओ बोल के बोल रहा हूँ मैं, उसको सपोर्ट करके बोल रहा हूँ मैं। इथं चालत्या ट्रेनमधनं एक माणूस काहीतरी खाली हे घ्यायला उतरलेला, काय त्याला म्हणतात, आपल्या दुकानात काहीतरी घ्यायला उतरलेला आणि ट्रेनमध्ये अडकला आणि त्याला लागलंय खूप. तर आमचं सांगणं एवढंच आहे तुम्हाला की ट्रेनमधनं जर प्रवास करत असाल तर एक वेळेस आपली ट्रेन मिस झाली तरी चालेल, पण उगाच असं ट्रेनच्या मागं तरी फिरत बसत जाऊ नका, समजलं का? आता आम्ही आहे इथे आहे का आपण, इथे तिकडे उतरली कीच. मला एवढंच सांगतोय, असलं नका करत जाऊ. चला हो की भगवान आहे गावातलं, त्याला ठेवा. आपण होतो असतो तेव्हा काय होत नाही. आता आपण गेलो की पाऊस शांत होणार. पाऊस सांगायला कारण त्यांना कळायला देव येते ती देव येते ते सगळे देव आहे. बांधलं पाहिजे एका ठिकाणी. बघा वाद 4 दिवस दिले तुमची ही आले, मरायला महिनाभर कुठे गेले, जगायला पाणी होईल गावात. महिनाभर गेली मरते. कोल्हापूरमध्ये उतरलेलो आहे. आता आपण चाललोय अंबाबाईच्या दर्शनाला. तर चला, आणि आपला ट्रिप पण इथे संपलेलीच आहे आता अशी. चलो आता बसमध्ये बसतोय कोल्हापूरवरनं, आता सातारला चाललोय आणि बाहेर बघू शकता ही कोल्हापूरच्या नदीत ऊसात वगैरे भरपूर प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये पूर येण्याची शक्यता आहे. अख्खे वीटभट्टे पाण्यात गेलेत, तिकडे अख्खे पोलच्या पोल पाण्यात गेलेत मोठे मोठे. ऊस तर अख्खा पाण्यात गेला. आता सातारला गेल्यावर भेटूयात आणि चलो. बघू शकता पाणी त्या ऊसामध्ये, पूर्ण ऊसामध्ये पाणी गेलंय. आता त्यांचं किती मोठं नुकसान होईल. आता आपण सातारमध्ये पोहोचलेलो आहे आणि आपली ट्रिप इथं संपलेली आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.